भागवत कथा सुनकर घर लौट रहे 4 श्रद्धालुओं की भीषण सड़क हादसे में मौत होने की घटना धुले जिले के शिंदखेड़ तालुका की होड़ गांव के पास देर रात को हुई। इस घटना में 4 पहिया वाहनों में सवार चारों लोगों की मौके पर ही मौत हो गई। घटना के बाद गांव में मातम छाया हुआ है। शिंदखेड़ा तालुका के कुछ भक्त भागवत कथा सुनने के लिए नरडाना गांव गए थे और भागवत कथा समाप्त होने के बाद घर लौट रहे थे। तभी रात में एक तेज रफ्तार पिकअप वाहन ने इको कार को जोरदार टक्कर मार दी, जिससे हादसे में 4 पहिया वाहन में सवार चारों लोगों की मौके पर ही मौत हो गई। तो वही आगे की जांच पुलिस कर रही है। घटना घडत असताना त्या ठिकाणी खूप मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर या ठिकाणी शेतामध्ये राहणारे जे काही आदिवासी लोक असतात त्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्यावेळी आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस अत्यंत जेव्हा चित्र बघितलं अत्यंत भयानक चित्र होतं आणि या ठिकाणी मग त्या ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वाहनाला हात वगैरे देऊन आम्ही त्या ठिकाणी मदत कार्य केलं। मदत कार्य करत असताना रात्रीची वेळ असताना त्या ठिकाणी कोणी थांबायला तयार होत नव्हतं। पण तसंच आम्ही गावातल्या काही लोकांना फोन केला, होळ गावातले सरपंच असतील त्यांना फोन करून तहसीलचे लोक असतील त्यानंतर त्यांना इथं बोलवलं आणि त्यांची माहिती काढली। तर माहिती अशी होती की शिंदखेड्याचे लोक होते आणि वारूळची गाडी होती आणि एक पिकअप होती शिंदखेड्याची आणि हे लोक काहीतरी भागवत कथा ऐकण्यासाठी वारूळला या ठिकाणी गेले होते आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी रात्री त्यांना गाडी नव्हती आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर त्या वारूळ गावाच्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर वारूळ गावाचा जो ड्रायव्हर होता त्या बिचाराने इको गाडीमध्ये त्यांना सोडण्यासाठी रात्री 12:30 वाजता ते शिंदखेड्याला जात होते। पण पिकअपवाला त्या ठिकाणी शिंदखेड्याकडे येत होता, पण तो अत्यंत मद्यप्राशन केलेलं होतं त्याने अत्यंत म्हणजे खूप मोठा याच्यामध्ये पिलेला होता आणि पित असताना असल्यामुळे त्याने खूप मोठी जोराची धडक दिली आणि धडक दिल्यानंतर त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट आम्ही ज्यावेळेस आलो या ठिकाणी तर त्यावेळेस 4 मृतदेह बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला। बाकी जे काही लोक होते ते अत्यंत गंभीर परिस्थिती होते। त्यानंतर मग आम्ही 108ला फोन लावला। 108 नरडाण्याची ॲम्ब्युलन्स आली, परत शिंदखेड्याची ॲम्ब्युलन्स आली, त्यांच्या गाडीमध्ये टाकून त्या लोकांच्या आम्ही त्या ठिकाणी पुढे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं। किती लोक दगावले आणि काय त्या 4 लोक आमच्या समोर आम्ही जेव्हा बाहेर काढलं त्यावेळेस ड्रायव्हर होता, वारूळचे होते ते पण दगावले होते आणि एक आजीबाई होती, एक छोटीशी मुलगी होती आणि 2 मुलं होते। हां, ते बी दगावले। पिकअपचा ड्रायव्हर हां, पिकअपच्या ड्रायव्हरला ज्यावेळी आम्ही बाहेर काढलं त्यावेळेस तो अत्यंत म्हणजे मद्यप्राशनच्या अवस्थेमध्ये होता, पूर्ण दारू पिलेला होता। पण त्याला जेव्हा बाहेर काढलं त्याची अवस्था अत्यंत खराब होती, तर तोही काही वाचण्याच्या कंडिशनमध्ये नाही दिसत होता। पण आम्ही जेवढा प्रयत्न केला तेवढा प्रयत्न करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं।